नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज अगदी खमंग असा नाश्ता बनवूया। सगळ्यात आधी एक वाटण बनवतोय। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतली, याबरोबर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा इथे मी जिरं यामध्ये घातलंय। आता पाणी न घालता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटण तयार करून घेतले, पाहू शकता असं हे जाडसर आहे। आता हे वाटण बाजूला ठेवूया। इथे आता मी दुधी घेतलाय, पाव किलो आहे। आता हा सोलून घ्यायचा आहे। दुधीची भाजी मुलं किंवा मोठे सुद्धा खायला मागत नाहीत, पण तुम्ही ही रेसिपी बनवून पहा, मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये दुधी आहे, अगदी आवडीने खातील। इथे मी सगळा दुधी सोलून घेतलाय। आता हा किसून घ्यायचा आहे। तर या बाउलमध्ये मी हा किसून घेते। दुधी कोवळा घ्यायचा, म्हणजे ही रेसिपी खूप छान होते। इथे हा सगळा दुधी किसून घेतलाय मी। आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा कप बेसन घातलंय आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घातलंय। तर बेसनामुळे रेसिपीला चव खूप छान येते आणि तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा यायला मदत होईल। आता जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। या वाटणाची चव खूप छान येते रेसिपीमध्ये। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी अगदी बारीक चिरलेला कांदा घेतला, एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला इथे मी। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर, 1 चमचा सफेद तीळ घातलेत। आता यामध्ये रंगासाठी पाव चमचा हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। तर दह्यामुळे आज जे आपण थालीपीठ बनवणार आहोत ते अगदी सॉफ्ट होईल आणि चवसुद्धा खूप छान येईल। दही घालण्याआधी हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे। इथे दुधीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घातला आहे, त्यामुळे या पाण्यामध्येच आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी सगळं अर्धा कप दही घालते। सगळं एकत्र करून घेऊया। जर तुम्हाला हे जास्तच पातळ झाले किंवा सैल झाले असं वाटलं तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता। तर पहा, इथे मला आणखी गव्हाचं पीठ किंवा लागलं नाही आहे किंवा पाणीसुद्धा लागलं नाही आहे। जेवढं आपण साहित्य घातलं आहे त्यामध्येच हे असं मळून तयार झालं आहे। आता यावरती मी 1 चमचा तेल घातलं आणि पुन्हा असं मळून घेतलं। थोडंसं सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल। आता याचं आपण थालीपीठ तयार करून घेऊया। तर इथे मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि इथे मी एक पोळपाटावरती एक कापड ओलं करून घेतलं आहे। आता यावरती आपण थालीपीठ थापून घेऊया। तर इथे एक गोळा घेतला आहे मी, हाताला पाणी लावून हे असं पसरवून घ्यायचं आहे। जमेल तितकं पातळ हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे। तर असं पातळ थालीपीठ मी थापून घेतलंय। तव्यावरती सुद्धा थालीपीठ थापता येतं, पण हात भाजू शकतो, म्हणून मी असं हे कापडावरती थापून मग तव्यावरती घालणार आहे। आता याला असे होल करून घ्यायचेत तेल सोडण्यासाठी। आता आपण हे थालीपीठ भाजून घेऊया। त्याआधी मी इथे थोडेसे सफेद तीळ वरतून घालते, दिसायला थालीपीठ छान दिसेल यामुळे।
थोडंसं प्रेस करून घेतलं म्हणजे हे चिकटतील तीळ. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. त्यावरती हे पहा कापडच असं मी घातलंय, कापडासकट थालीपीठ घातलं आणि अलगद हे कापड काढून घेतलं. आता तेल घालायचं आहे. जे आपण जे होल करून घेतले होते त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि कडेने सुद्धा मी इथे थोडंसं तेल सोडते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता. इथे मी थोडंसं जास्त तेल घातलं आहे. कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. एका बाजूने भाजलं गेल्यानंतर आपण हे उलटून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घ्यायचं आहे. यावरती जे आपण तीळ घातलेत पहा ते किती मस्त दिसतात. पुन्हा थोडंसं इथे मी तेल घालते. पाहू शकता किती मस्त असा रंग आलाय थालीपीठाला. दोन्ही बाजूने तेल लावून मी छान असं हे खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजून घेते. तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर गरमागरम नाश्त्यासाठी सुद्धा देऊ शकता. थंड झाल्यानंतर सुद्धा हे थालीपीठ इतकं छान लागतं चवीला. थालीपीठ भाजून झाले, काढून घेऊया. इथे मी आता आणखी एक थालीपीठ भाजून घेते. तर पहा इथे असं कापडासकट थालीपीठ घातलं आणि हलक्या हाताने हे कापड काढून घेतलं. एकानंतर एक झटपट तुम्ही ही थालीपीठं नाश्त्यासाठी तयार करू शकता. कमी तेलामध्ये होणारा खूपच पौष्टिक असा नाश्ता आहे. तर हे दुसरं थालीपीठ सुद्धा मी भाजून घेतलंय. दुसरं थालीपीठ सुद्धा भाजून झाले, आपण काढून घेऊया. इथे मी लसणाच्या चटणीबरोबर हे थालीपीठ सर्व केलंय. असंच सुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं. तुम्ही दह्याबरोबर सुद्धा सर्व करू शकता. तर ही आपली दुधीची थालीपीठं तयार आहेत. चवीला जितकी मस्त दिसतात तितकी पौष्टिक सुद्धा आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.